गोरक्षक कुठं नवीन निघलेत ते गोरक्षक बी त्रास देतात. गोरक्षक त्रास देतात म्हणजे त्यांना दिलं ना मग त्यांचं चालतंय. त्यांनी मग का पाय दिले तरी चालतंय, सगळं चालतंय. पण असं म्हणजे काय दिलं तर पैसे त्यांना पैसे द्यायचे. हा, खंडणी मागतात. मग खंडणी जर नाही दिली तर मग चालत नाही, आणि खंडणी दिली तर मग त्यांना सगळं चालतंय. आमच्याकडून याच्या गायची खोंड घेतात, जमा करते त्या गाड्या ही, आणि ती कुठं नेतात ते दाखवा ना आम्हाला. अंतुले. हा, आपण म्हणतो अंतुले, पण आता शासन काय त्याला म्हणतंय काय माहिती आपण. मग ते काय करतात ते कुठं नेतात ते दाखवा ना मग आम्हाला. म्हणजे गोरक्षक घेऊन जातात का? हा, कुठं जमा करतात. आम्ही गोशाळेला चालवले म्हणतात, मग ती दाखवा ना आम्हाला. बाजारात विकायला गाया, तरी बी हे लोक बाजारात सुद्धा जायचं नाही, मधीच गाया अडवतात. एकाची तर दिवशी बैल सुद्धा अडवली, आणि बैल निघून इकली. माघारी जाऊन शासनापर्यंत येस्तोर कंप्लेंट करोस्तोर ती बैल विकून टाकली गोरक्षकांनी. तुमचं नाव काय? राजकन्या दीपक गायकवाड. राजकन्या दीपक गायकवाड. बरोबर. तुम्ही दुधाचा व्यवसाय किती दिवसापासून करता? आज जवळजवळ लॉकडाऊन पासून. मग नक्की काय आता हे तुमच्या गायी, मगाशी जे एक व्हिडिओ तुमचा होता प्रसारित, तुमच्या मुलाने टाकला होता, तुमची एक गायी मेलेली आहे, तिथं ते मुलाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. नक्की काय प्रकार होता तो? गाय व्याली होती, थोडीशी बसली, परत तिला दवाखाना केला, उठली तर थोडस मग ती जरा कमकुवत झाल्यावर मग दवा हे पाणी सगळं करून आम्ही दमलो आणि ती आज मरलीच. आज किती तारीख आहे? 4 तारखेला, आज सोमवार, मरून गेली. मग तुमची सरकारकडे काय मागणी आहे नक्की आता या गायांना? माझी सरकारकडे एवढीच मागणी की एक तर आमच्या भाकड गायांना कोणतरी व्यापारी असावा, किंवा मग शासनाने त्याची सोय करावा. ह्या गायांना, याच्या गायांना खोंड होत्यात ना, ती खोंड शेतकरी सांभाळू शकत नाही ना, त्याला दूध पाजू शकत नाही. जर्सी गायांना जे खोंड होतात ते सांभाळू शकत नाही, त्याला परवडत नाही. शेतकऱ्यांना परवडत नाही तेवढं. मग आता हे पहिले कुरेशी समाजातले लोक घेऊन जायचे, आता घेऊन जात नाहीत. ते त्यांनी बंदी केली वाटतं त्यांनी. ते म्हणतात की आम्हाला नकोच, आम्हाला त्रास देतंय, हे शासन बी त्रास देतंय, आणि परत हे गोरक्षक कुठं नवीन निघलेत ते गोरक्षक बी त्रास देतात. गोरक्षक त्रास देतात म्हणजे त्यांना दिलं ना मग त्यांचं चालतंय. त्यांनी मग का पाय दिले तरी चालतंय, सगळं चालतंय. पण असं म्हणजे काय दिलं तर पैसे द्यायचे. हा, खंडणी मागतात. मग खंडणी जर नाही दिली तर मग चालत नाही, आणि खंडणी दिली तर मग त्यांना सगळं चालतंय. अच्छा. मग सोडून देतात गाया, सगळं होतं. मग तुमची सरकारकडे काय मागणी आता? म्हणजे सरकारकडे एवढीच मागणी की शेतकऱ्यांना मदत करा, आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. या पशुपालनसाठी, पशुपालन जे आम्ही करतोय त्याच्यासाठी आम्हाला थोडीशी मदत करा. का बाबा, हे गायांची खोंड, याचे परत भाकड गाया शेतकऱ्यांना परवडत नाही. मग त्यांनी बाजारला जरी निघाला एखादा गाडी करून बाजारात विकायला गाया, तरी बी हे लोक बाजारात सुद्धा जायचं नाही, मधीच गाया अडवतात. एकाची तर दिवशी बैल सुद्धा अडवली, आणि बैल निघून इकली. माघारी जाऊन शासनापर्यंत येस्तोर कंप्लेंट करोस्तोर ती बैल विकून टाकली गोरक्षकांनी. बापरे, भयानक प्रकार आहे. भयानक म्हणजे कसले हे गोरक्षक. आणि मग आमच्याकडून याच्या गायची खोंड घेतात, जमा करते त्या गाड्या ही, आणि ती कुठं नेतात ते दाखवा ना आम्हाला. अंतुले. हा, आपण म्हणतो अंतुले, पण आता शासन काय त्याला म्हणतंय काय माहिती आपण. मग ते काय करतात ते कुठं नेतात ते दाखवा ना मग आम्हाला. म्हणजे गोरक्षक घेऊन जातात का? हा, कुठं जमा करतात. आम्ही गोशाळेला चालवले म्हणतात, मग ती दाखवा ना आम्हाला. मावशींचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मावशी जे म्हणतायत ना की हे जे आमच्याकडून जनावर गाड्या जप्त करून गोशाळेमध्ये गाड्या जात आहेत, त्या गायांची किंवा कशाची नोंद ठेवली जात नाही, आणि ते कुणाला विकली जात आहेत नक्की? काय तुम्हाला काय वाटतं, कुणाला विकली जात आहेत? नाही, ते म्हणतात आम्ही गोशाळेला देतोय, गोशाळेत सोडून येतोय. गोशाळेत असतात कधी जनावर? मग आम्ही तेच म्हणतोय, आम्हाला दाखवा, गोशाळेतली जनावर दाखवा. आमच्याकडनं जप्त करून तुम्ही नेलेली त्या अंतुल्याला आम्हाला 1 ते 2 अंतुल्याला दूध पाजणं होत नाही, तुम्ही 100 अंतुल्याला कसं दूध पाजता दाखवा की आम्हाला. मुद्दा खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने याच्यावरती लक्ष पाजताय का तुम्ही दूध? त्यांना तुम्ही कसले गोरक्षक आहे मला बघू दे.